प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही पाहिलं काही ठिकाण किती सुंदर आहे? कसं वाटतंय? हे एक मोठं उद्यान आहे. तुम्हाला वाटतंय काही कुठे आहे? हे म्यानमार या देशात आहे. तुम्ही ऐकले का याबद्दल? याला पूर्वी बर्मा म्हणायचे. हे बर्मा देशातील यांगून नावाचं शहर आहे. पूर्वी याला रंगून म्हणायचे. त्या शहरातलं हे एक मोठं उद्यान आहे. हे ठिकाण पाहायला खूपच सुंदर आहे. इथे सकाळी चालायला खूप लोक येतात. त्यांना पाहणं म्हणजे एक आनंद आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना इतके लोक पाहून खूप आनंद होतो. तुम्ही चालायला जाता का? दररोज किमान 40 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. तेव्हाच प्रभू विचार करेल, जर मी त्याला या आजारातून बरे केलं तर तो स्वतःचं आरोग्य राखेल आणि तो आपल्याला बरे करेल. आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे, म्हणून आपल्याला ते निरोगी ठेवण्यावर लक्ष द्यायला हवं. तर तुम्ही विचार करत आहात का आज प्रभूकडून तुमच्यासाठी कोणता संदेश आहे? स्तोत्रसंहिता 92 वचन 10. माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. एक देवाचा माणूस म्हणतो, हे देव, तू माझं शिंग जंगली बैलासारखं उंच करशील आणि तू मला ताज्या तेलाने अभिषेक केलास. तुम्ही कधी जंगली बैल पाहिलाय का? जंगली बैल पाहिलाय का? कदाचित तुम्ही तो प्राणी संग्रहालयात पाहिला असेल. एकदा मी आफ्रिकेत सेवेसाठी गेलो होतो. सेवा संपल्यानंतर मी त्यांना विचारलं, इथे जंगली प्राणी पाहायला मिळतात असं म्हणतात, मला जंगलात नेऊन ते दाखवा. त्यांनी मला तिथे नेलं. ते त्या टोळीला बिग 5 म्हणतात. त्यात जंगली बैल, आफ्रिकन हत्ती, सिंह, चित्ता आणि बायसन यांचा समावेश आहे. बायसन हा एक प्रचंड मोठा जंगली म्हैस आहे आणि तो खूपच भयंकर दिसतो. त्यांना बिग 5 म्हणतात. जंगली बैल देखील त्याचा एक भाग आहे. त्यांनी मला जीप मधून नेलं. एका ठराविक ठिकाणी खूप सारे जंगली बैल होते. त्यांना प्रत्यक्ष जंगलात पाहून मला खूप आनंद आणि थरार वाटला. प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यात पाहणं वेगळा अनुभव असतो, पण जंगलात त्यांना पाहणं हा वेगळाच अनुभव आहे. त्याचा आकार खूपच भयंकर होता. त्याच्या कातडीची घट्टपणा तुम्ही फक्त पाहूनच ओळखू शकता. त्याचे शिंग खूपच खास आहे. काही जंगली बैलांना एक शिंग असतं तर काहींना 2 शिंग असतात. जंगली बैलाचं महत्व त्याच्या शिंगातच आहे. त्याच्या शिंगासमोर काहीच टिकू शकत नाही. ते फक्त शिंगाने ढकलून टाकतो. सिंह सुद्धा त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तो सिंहाला आपल्या शिंगाने पकडून फेकून देतो. त्याच्या शिंगात इतकी ताकद आहे. देवाचा माणूस म्हणतो, प्रभू, तू माझं शिंग जंगली बैलासारखा उंचावशील. हे त्या सामर्थ्य आणि शक्तीचं प्रतीक आहे जी प्रभू उंचावेल आणि देईल. जर तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना केलीत तर प्रभू तुम्हाला ती शक्ती देईल. तो कसा देईल? त्याच्या अभिषेकाने. माझ्यावर ताज्या तेलाने अभिषेक झाला आहे. शिंग म्हणजेच अभिषेक. अभिषेक हीच आपली ताकद आहे. पहा, मी एक सामान्य माणूस आहे. मी गावात सेवा करणारा माणूस आहे. माझ्या वाट्याला किती संघर्ष येतात हे तुम्हाला माहिती आहे का? एका बाजूला ते धार्मिक कट्टरपंथ्यांकडून येतात, दुसऱ्या बाजूला सरकारी अधिकाऱ्यांकडून, आपल्या स्वतःच्या लोकांकडूनही संघर्ष असतात. आणि माझ्या विरुद्ध केलेल्या जादूटोणा आणि तंत्रमंत्रामुळे आध्यात्मिक संघर्षही आहेत. सामान्य माणूस या सगळ्या अडचणींना कसा तोंड देऊ शकतो? प्रभूने मला एक ताकद दिली आहे. ही ताकद जंगली बैलाच्या शिंगासारखी आहे. हीच अभिषेकाची ताकद. प्रभूने दिलेला अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेकच आपल्याला बळ देतो आणि विजयाकडे नेत असतो. तुम्हीही तो अभिषेक मिळवला पाहिजे. जेव्हा देव आपला आत्मा तुमच्यावर ओततो तेव्हा तो अभिषेक तुमच्यावर राहील. सैतान ते पाहून थरथरेल. मी ते पाहिलं आहे आणि आश्चर्य वाटलं की मी इतका धीट कसा होऊ शकलो. कधी कधी ते जादूटोणा करून वाईट आत्मे पाठवतात. ते दिसू शकतं, ते येऊन उभं राहतं. मग मी म्हणतो, सैताना, तुम्हाला स्पर्श करू शकत नाहीस. मी प्रभूचा अभिषेक्त आहे. सैतानाने हे ऐकताच तो थरथरतो. सैतान मला सहजपणे स्पर्श करू शकतो आणि इजा करू शकतो, पण माझ्यावर असलेला अभिषेक मला त्याच्यापासून वाचवतो. प्रभू मला अभिषेकाच्या माध्यमातून बळ देतो आणि मार्गदर्शन करतो. नेहमी अभिषेकाने परिपूर्ण राहा. तुम्ही जंगली बैलाच्या शिंगासारखी ताकद मिळवाल. प्रार्थना करा म्हणत, प्रभू, मला तुझा अभिषेक दे. दररोज ताज्या तेलानं मला अभिषेक कर. दररोज अभिषेक मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. आत्ताच प्रार्थना करा, प्रभू, तू मला जंगली बैलाच्या शिंगासारखी ताकद दिलीस. तुझा अभिषेक माझ्यात कायम राहू दे. माझ्यात तुझा अभिषेक भरून टाक. पवित्र आत्मादेव, माझ्यात राहा आणि मला मार्गदर्शन कर. तुझ्या अभिषेकामुळे मला आज विजय मिळवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी बळ मिळते. त्याबद्दल धन्यवाद. पिता, आम्ही येशूच्या नावानं प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा.
दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.